आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अदानीला राज्यामध्ये वीज पुरवठ्याचं कंत्राट, महाराष्ट्रामध्ये वीज पुरवठा करण्याच्या कंत्राटासाठी लावलेली बोली अदानी समूहानं जिंकली। मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या 10 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणात। 2 वर्षाच्या विलंबानंतर पार पडत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची तयारी पूर्ण। 22 सप्टेंबरला मतदान। राज्यामधील शाळा 25 तारखेला बंद राहणार। शिक्षक संच मान्यतेचा आणि कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय रद्द करण्याची शिक्षक संघटनांची मागणी। मागणीसाठी शाळा बंद ठेवून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढणार। अजितदादांकडून लालबागच्या राजाचं दर्शन। राजाच्या दर्शनानंतर दादा चिंतामणीसह सिद्धिविनायकाच्या चरणीही लीन। आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर। पुण्यामधील विविध गणपती मंडळांना भेटी देणार। दुपारी 4 वाजता आदित्य ठाकरे दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेणार। वरळी मतदारसंघामध्ये दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडेंची भेट। लोअर परळचा राजा गणपती मंडपामध्ये दोन्ही नेते भेटले। संदीप देशपांडेंनी हाक मारताच आदित्य ठाकरेंकडूनही प्रतिसाद। डोंबिवलीमध्ये ठाकरे आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मैत्रीपूर्ण भेट। खासगी कार्यक्रमाच्या निमित्तानं ठाकरे आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये भेटीगाठी। एसटी प्रवाशांना आता थेट आगार प्रमुखांकडे तक्रार करता येणार। प्रवाशांना तक्रार करण्यासाठी एसटी बसमध्ये आगार प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक तसंच स्थानक प्रमुख आणि कार्यशाळा अधीक्षकांचा दूरध्वनी क्रमांक असणार। मुंबई बंगळुरू 14 पदरी महामार्गाचं काम 6 महिन्यामध्ये सुरू करण्यात येणार। नितीन गडकरींची माहिती। मुंबई बंगळुरू महामार्गामुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार।